सभामंडप कोसळल्यानंतर ग्रामपंचायतीच्या कामांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे। जिथं पावसाळ्यात लहान मुलाच्या जीवाला धोका आहे तिथं प्रशासनाची भूमिका अजूनही निष्क्रिय का आहे असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत। आनंदवाडी तालुका जामखेड जिल्हा अहिल्यानगर इथे 10 वर्षापूर्वी बांधलेला ग्रामपंचायतीचा सभामंडप 30 जुलै रोजी दुपारी अचानक कोसळला। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र गावकऱ्यांमध्ये संतापाचं वातावरण आहे। ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या अनेक कामांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत भ्रष्टाचाराचे आरोपही केले आहेत। स्वप्नील खाडे यांनी दिलेल्या निवेदनात सांगण्यात आलं की अंगणवाडी, स्मशानभूमी आणि जलजीवन योजनेतील कामे निकृष्ट दर्जाची असून अंगणवाडी कोसळण्याचा धोका लहान मुलाच्या जीवावर बेतू शकतो। जलजीवन योजनेसाठी लाखो रुपये खर्च झाले, पण आजही गावातील घरोघरी पाणी पोहोचलेलं नाही। काही काम केवळ कागदोपत्री दाखवण्यात आली आहेत असा थेट आरोप त्यांनी यावेळी केला आहे। ग्रामस्थांनी सर्व कामाची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली असता अन्यथा तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे। स्वप्नील खाडे, आनंदवाडी, तालुका जामखेड, जिल्हा अहिल्यानगर। माझ्या गावामध्ये 30 जुलै रोजी दुपारी 2:30 ते 3च्या दरम्यान सभामंडप कोसळला। तो सभामंडप 10 वर्षापूर्वीच्या आसपास बनवलेला होता। तर तो सभामंडप 2:30 ते 3 वाजायच्या आसपास डायरेक्ट कोसळला। सुदैवाने त्याखाली कोणीही नागरिक, लहान मुले किंवा वयस्कर व्यक्ती, त्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक बसलेले नव्हते, नाहीतर मोठी जीवितहानी झाली असती। जर का एखादं केलेलं काम हे 10 वर्षात जर का कोसळत आहे, तर यावरून एक विषय लक्षात येत आहे की हे काम खूप निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे। या कामाची पद्धत किंवा ह्याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे। आता माझ्या गावामध्ये दुसरं अंगणवाडी या शाळेची इमारत आहे, ती पण पावसाळ्यामध्ये पूर्णतः गळत आहे आणि त्यामध्ये जर का खेळा ठोकला तर ह्या बाजूचा खेळा ह्या बाजूला जाईल अशी परिस्थिती आहे। ती पण काही जास्त दिवसाचं काम नाही, काही वर्षाचं 10 ते 11 वर्षाच्या कालांतराचं झालेलं या ठिकाणचं ते काम आहे। आता सध्या गावामध्ये जलजीवन वाहिनीची पाईपलाईन आली आणि त्यासाठी गावामध्ये त्यासाठी आलेला सर्व निधी खर्च झाला म्हणतात आणि आतापर्यंत एकाही नागरिकांच्या घरापर्यंत पाणी पोहोचलेलं नाही। दुसरी गोष्ट, काही ठिकाणी रस्ते झालेत ते निकृष्ट दर्जाचे झालेत, काही ठिकाणी पानंद रस्ते झालेत, त्याचंही काय झालं त्याचाही काही सुगावा लागत नाही। मग अशा ठिकाणी जर का सतत वारंवारतेने या गोष्टीमध्ये जर व्हायला लागलं तर एक लोकशाहीची नागरिक म्हणून मला जी कृतज्ञता आहे ती मी नायब तहसीलदार साहेब यांच्या समोर मांडली। तशीच त्याची पोहोच मी गटविकास अधिकारी पंचायत समिती जामखेड यांना दिला। आता एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आम्ही जो तेल, मीठ खरेदी विक्री, पेट्रोल, डिझेल, मोबाईल रिचार्ज ह्यातून जो महसूल देतो त्याच्यातून येणारा जी रक्कम असते ते शासन स्थानिक संस्थेला आपल्या कर आणि टॅक्स मधली महसूल शासन संस्थेला टाकतं आणि ह्याच्यामध्ये जर अपहार होऊन भ्रष्टाचार होत असेल तर याची चौकशी झाली पाहिजे। म्हणून माझं प्रशासनाला म्हणणं आहे की आनंदवाडी ग्रामपंचायतनी केलेल्या सर्व कामांची योग्य असतील ते योग्य, अयोग्य असतील ते अयोग्य, सगळ्या कामाची रितसर कागदपत्री पाहणी, शहानिशा आणि चौकशी करावी अशी माझी विनंती आहे। जर तसे न झाल्यास मी माझ्या ग्रामस्थांच्या वतीने आपल्या कार्यालयासमोर आंदोलन करीन असा इशाराही त्या टायमिंगला। न्यूज एक्सप्रेस साठी खर्ड्यावरून धनसिंग साळुंकेची रिपोर्ट।